हॅलो 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 हॅलो. चला मॅच चालू केली यांनी. चला आवाज वाढव थोडा दादा, अजून थोडंसं वाढव. चला एका राखीव प्लेअर पाडवा आपला. एक जण वरती या कोणीतरी, सगळ्यांची नावं माहिती नाहीत आपल्याला. चला या 12वा प्लेअर या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ह्या आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. शेवटच्या रात्रीमध्ये, आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण या स्पर्धेचा पहिला सामना अनुभवणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अस्मितेची, सर्वांच्या पसंतीची. स्वयंभू गणोबा सेवा भक्ती संस्थान यांच्या वतीने आयोजित ही स्वयंभू गणोबा चषक 2026 पर्व दुसरं. आणि पहिल्याच दिवसात आजच्या रात्रीतली पहिली लढताचा अनुभवतो आपण आणि पहिली विकेट बघतोय. फलंदाज बाद झालाय. दोन्ही संघ घरचेच आहेत. हसी मजाक मध्ये हा मात्र सामना बघायला मिळेल आपल्या सर्व प्रेक्षकांना. फक्त धावा मोजायचे आहेत. चला स्कोरर सज्ज झाल्यात, लाईव्ह टीम सज्ज झाल्या. आता माझ्या जोडीला नंबेचा अजून एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आज रात्रीमध्ये. राहुल राठोड क्रिकेटचा महामेरू आपल्याला बघायला मिळेल. स्कोरिंगच्या भूमिकेत शिरोणे गावचा सुपुत्र जॅक म्हात्रे. पंचाच्या भूमिकेत सूर्या सर बघायला मिळतील. चला स्कोर काय स्कोर झालाय. ह्या 5 आहेत का पंजा. चला 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. लेट्स प्ले. चावी तुमचीच असेल ती कोणापैकी. 7 झाल्यात. 7. या मॅच साठी विशेष पारितोषिक देखील असेल. चला मात्र आता अजून एक धाव घेतली गेली. पहिली धाव जोडली जाईल अजून या फलंदाजाच्या नावी. धावसंख्या 8 बघतोय. लाईव्ह ची टीम देखील सज्ज झालाय. सुपर टेनिस क्रिकेट 3 कॅमेऱ्याशी ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांच्या माध्यमातून. आणि आजच्या रात्रीमध्ये त्यांची क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळेल. आणि आवर्जून आम्ही उल्लेख करेन त्यांचा, कारण अंडरआर्म क्रिकेट म्हटलं मित्रांनो तर लाईव्हच्या स्कोरवरचा फिंगर्स बघणं खूप मजा येते. कारण अंडरआर्म क्रिकेट खूप फास्ट होतं. पण पहिली मॅचचा अनुभवतो आपण. आणि हा सिंगल मिळेल. पुन्हा एकदा सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोर झालाय. एक घेतली आहे. 9-10 झाल्यात. चला धावा झाल्यात. आता मात्र स्कोर बघतो आपण धावपळावरती. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. नवीन फलंदाज बघतो आपण मनी. आणि हा कडक फटका आहे. मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गोलंदाज बघतो आपण सूर्या सर. एक जबरदस्त अंडरआर्म क्रिकेटचा खेळाडू. आता मात्र हलवर प्रकारची गोलंदाजी करतोय आणि जाणून बुजून करतोय ते आम्हाला सगळ्यांना दिसतंय. कारण त्याची हातोडी चांगली आहे. पण आता मात्र घरची टीम असल्यामुळे कुठेतरी खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना खेळवला जातोय. कुठेतरी पहिला सामना
किती ओव्हर आहेत बघा, ठरवा तुम्ही. 5 घ्या, 6 घ्या, 4च. काय करा माहिती आहे का, 4-4 बॉलने रिटायर व्हा तुम्ही, म्हणजे सगळ्यांनी बॅटिंग केलं आहे ना जॅक सर. आणि हा चेंडू टॅप केलाय, फर्स्ट सक्सेसफुल टॅप. हा येतोय चौकार. 4 धावा नमूद होतील स्कोर वरती. धावसंख्या झाली आहे चौकाराने, आताच पण केलंच ना, 25 झाल्या. 25. 2 बॉल मध्ये 2 4 आलेत. लगातारचे 2 चौकार बघायला मिळाले आपल्याला. फलंदाज राजेशच्या बॅटमधून 2 चौकाराने मात्र धावसंख्या आपल्याला पुढे जाताना बघायला मिळते 25च्या घरात. चेंडू देखील नवीन पुरवला जातोय, कारण मागील कडक फटका खेळला होता. चेंडू गहाल झालाय. नवीन आता मात्र चेंडू घेतलाय. पुढील फटका कडक कडक, मात्र तेवढंच कडक क्षेत्ररक्षण आहे. सूर्या होते तिथं, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मात्र मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो आपल्याला. 26 वरती 26. 26. हा चेंडू रिव्हर्स स्वीप करायचा होता, आता मात्र फलंदाज बाद झालाय. चला नवीन फलंदाज येईल आता मात्र जयेश. चला नेक्स्ट बॉल. पहिल्याच चेंडूवरती सिंगल घेतली जयेश सरांनी. जयेशच्या नावे एक मात्र धाव गणली जाईल. 26 झाल्यात. आणि हा येतोय चौकार. ह्या चौकारानिशी मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल 30 वरती. 30 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 31 झालेत. 31. चला 31 झाल्यात. मरी आणि जयेश ही जोड आता मात्र मैदानात बघायला मिळते. चार ओव्हर 4 बॉलर, 4 गोलंदाज वापरायचे आहेत. आता गोलंदाज बघायला मिळते आपल्याला. साई ऑन बॉलिंग ट्रॅक. स्ट्राईकला आपण जयेशला बघणार आहोत. मनी मात्र चांगला खेळ साकारतोय. नॉन स्ट्राईक एंडला उभा असताना बघायला मिळतो मनीला. त्याने कुठेतरी 5 चेंडू फेस केलेत. 5 मध्ये 14 काढलेत. यानंतरच्या आगामी लढत असेल आपण कॉल देऊया. रेणुका दुर्वेश 11 सायन वर्सेस जय साई इंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर, अशी ही आगामी लढत असेल. दोन्ही संघांनी जर आमचा आवाज जात असेल तर उपस्थिती दाखवायची आहे. आणि हा नो बॉल. 1 धाव मिळेल. नो बॉलच्या स्वरूपाने, अवांतर धावच्या स्वरूपाने 1 धाव अजून ऍड केली जाईल. धावसंख्या 37. 37. अजून एक टॅप केला आहे. अजून एक टॅप केला. अजून एक चौकार. लगातारचे 2 चेंडूंवरती 2 चौकार बघायला मिळाले आपल्याला मनीच्या बॅटमधून. धावसंख्या 45. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. आणि हा नो बॉलवरती चौकार मारला म्हणजे पंजा येतोय. 50 झाल्याचा सांघिक अर्धशतक धावफलकावरती बघायला मिळते आपल्याला. 50 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजून एक नो बॉल. अजून एक पंजा. 55. नो बॉल नाहीये. चला नो बॉल नाहीये. 54 झाल्यात. मग इथून आवाज येतोय नो बॉल. नो बॉल नाहीये तो पण. चला षटक संपल्यात. एका पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 55 झाल्या. 56 काढायचे. 56. कुठेतरी प्रथम फलंदाजी करत असताना स्वयंभू गणोबा अ संघाने 55 धावा काढल्यात आणि ब संघासमोर 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला यानंतरच्या आगामी लढत रेणुका
दुर्वेश 11 साइन वर्सेस जय साई एंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर असे दोन संघ आपल्याला बघायला मिळतील. दोन्ही संघांनी उपस्थित दाखवायचे. अथर्व डोपा शॉट. चिवी माधव बेडेकर. हॅलो. चला आता मात्र 56चं टार्गेट असताना आता मात्र धावसंख्या धावपळकावरती बघायला मिळते आपल्याला 8. पहिलं षटक प्रगती पदावर आहे. सूर्य ऑन बॅटिंग ट्रॅक. लगातारचे 2 चेंडूंवरती 2 चौकार बघितले. 56चं टार्गेट दूरवरचं टार्गेट आहे मात्र चेस होऊ शकतात कारण सूर्याकडे क्लास जबरदस्त आहे. चेस होऊ शकतात आणि घरुडी क्रिकेटमध्ये आपण बघत असताना हे दोन्ही संघ एकत्र सर्व हासिक मजाकमध्ये चालू असलेली लढत बघतोय. खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला हा सामना कुठेतरी दोन संघांची अनुपस्थिती होती आणि आयोजकांनी स्वतः 2 संघ तयार केलेत आणि घरुडी क्रिकेटमध्ये हे खेळताना बघायला मिळतात. मित्रांनो आपण बघताय आपण अनुभवत आहे स्वयंभू गरोबा ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य अशी रजनी अंडर क्रिकेटची स्पर्धा आणि तिसऱ्या रात्रीमध्ये येत असताना कुठेतरी हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन बघतोय आपण. कौतुक असेल आयोजनाचं. पहिल्या रात्रीमध्ये कुठेतरी जय साई एंटरप्राइजेस शिरवणे नेरूल संघाने कुठेतरी बाजी मारली आहे. ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवलाय आणि दुसऱ्या रात्रीमध्ये आपण सांगायचं झालं तर स्वयंभू गरोबा शिरवणे टीमने कुठेतरी बाजी मारली. आता मात्र मैदानात घडलंय काय रनआउटसाठी अपील झाला आणि इट्स OUT रनआउटच्या रूपाने धावबादच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. नवीन फलंदाज आता मात्र योगेश खेळपट्टीवरती जाताना बघायला मिळतो आपल्याला. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. योगेश बॅटिंग ट्रॅकवर गेलेत. एक धावेचा मात्र मोह प्रयत्न केला गेला आणि तो मोह न आवरल्यामुळे कुठेतरी धावबादच्यापणे फलंदाज बाद झाला. पहिला विकेट गेलाय. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 12. अजूनपर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 4 मध्ये पहिलेच लगातारचे 3 चौकार सूर्याच्या बॅटमधून आपण बघितले. त्याच्यानंतरच्या चौथ्या चेंडूवरती आलेली ती रनआउटच्या रूपाने विकेट. आता मात्र योगेश स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. कुठेतरी 56चं टार्गेट आहे. 56 रन्स टू विन. 12 झाल्यात. अजूनही 44ची गरज आहे.
20 बॉलमध्ये 44 ची गरज आहे. लास्ट बॉल आहे. चला षटक संपलाय. पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली आहे. लाईव्ह स्कोर अपडेट करत असताना मला मित्र बघायला मिळतो माझ्या जोडीला अथर्व. अथर्वची बोटं किती फास्ट चालतात बघायचे आहेत मला, कारण लाईव्हचा स्कोर अपडेट करत असताना कुठेतरी त्याची दमछाक होणार आणि लक्ष बारीक पाहिजे अथर्व, कारण अंडर क्रिकेट खूप फास्ट होतो. येस, आफ्रिका रिटर्न. तू कुठून आहे? मला वाटलं तो पण कुठेतरी आता युगांडाला वगैरे जाऊन आला असेल. चावी कोणाची हरवली बघा. इथं आपण समालोचन कक्षेत मुख्य व्यासपीठावरती एक गाडीची चावी ठेवली आहे. कोणाची तरी चावी हरवली असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. स्क्रीनवर दाखवायची का चावी? ती येतील. ज्याची गाडीची चावी आहे, ज्याला गाडी काढायची असेल तेव्हा आठवण येईल तो. चला चेंबूर टीम आणि सायन टीम उपस्थितीत आहे. दोन्ही टीमे आलेत. चला टॉस करून घेऊया आपण. जर आले नसतील प्लेयर तर लवकर बोलवा. कुठेतरी आता 9 वाजत आलेत. 8 वाजून 48 मिनिटं झाले आहेत. जसा हा सामना संपेल तसा आपण लगेच टॉस करून दुसरा सामना खेळू, कारण आज शेवटची रात्र आहे. राहुल, आज आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. कुठेतरी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील करायचं आहे. वेळ होणार म्हणून सर्वांच्याकडून मी अपेक्षा करतो सहकार्याची. योगेश फलंदाजीसाठी सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज बघायला मिळतो. हा टॅप केलाय आणि हा आलाय चौकार. अशा प्रकारे एका 4 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 17 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 17 धावा धावपळावरती बघतो आपण. आणि हा तर मात्र हलवार चेंडू डिलिव्हर करत असताना मात्र कुठेतरी चाकवलाय योगेशला. गोलंदाजाचं नाव सांगा आम्हाला. मयूर. आणि हा चेंडू आता मात्र कडक खेळलाय आणि आता येतोय हा योगेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार बघायला मिळतोय. या चौकारने मात्र धावसंख्या पुढे गेली 21 वरती. 21. अजून 35 पाहिजेत. चला 21 झाल्यात. अजूनही 35 ची गरज आहे. आणि हा चेंडू टॅप केलाय. कडक टॅप आहे. कडक. योगेश भाई कडक टॅप केलाय. हा चौकार मिळतोय. चौकारशी मात्र धावसंख्या पुढे गेली आहे 25 वरती. आता उर्वरित षटक शेष असतील 2. 12 मध्ये 31 धावा काढायचे आहेत सूर्या सर. 12 मध्ये 31 पाहिजेत. बारा बॉल 31 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण बघतोय सूर्याला. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघणार आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण बघणार बुवाला. चला पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील सूर्यासाठी. आता मात्र वेगळा स्टान्स घेतलाय. आपण बघू शकता सूर्याला ऑन स्क्रीन. स्टान्स बघा कुठेतरी. आणि हा टॅप केला जॅक मात्रे. अप्रतिम क्षेत्ररक्षक विवेक. बॉलिंग ट्रॅकवर जॅकने मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण केलाय. आणि हा चेंडू आता मात्र खराब फेकलाय. पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. 1 ने मात्र स्कोर पुढे गेला 26. आता उर्वरित चेंडू शेष आहेत 11 आणि 11 मध्ये 30 ची गरज असेल. अरे हा आता मात्र जेल घेतलाय. पण डाऊटफुल डिसिजन आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. थर्ड अंपायर वरती गेलाय. आपण चेक करूया लाईव्हच्या माध्यमातून.
बघू दाखवू फक्त पटका दाखव. तो अँगल नाही आहे, अँगलच नाही आहे तो. तुम्ही ऑन फील्ड डिसिजन द्या. ऑन फील्ड डिसिजन मान्य केलं जाईल, कारण कॅमेरा फक्त सध्या एकच्या गाडीला 2च कॅमेरे चालू आहेत, तो तिसरा कॅमेरा बंद आहे. चला, आणि पंचांचा निर्णय मान्य केला जाईल. दोन्ही पंच डिस्कस करून डिसिजन देईल. इट्स नॉट आउट द कॉल. धावसंख्या ही एक धाव मिळेल का पंच? एक धाव मिळेल ना. 27 झाल्यात. 27. चला सामना सुरू ठेवायचा आहे. 27 झाल्यात. अजूनही 10 चेंडू शेष शिल्लक. बाकी 10 मध्ये 29 काढायचे. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र कडक खेळलाय. चौकार आलाय, महत्वपूर्ण चौकार म्हणेन. 31 झाल्यात आता ह्या चौकारामुळे. अजूनही 25 धावांची गरज असेल. आता कडक टॅप केलाय. अजून एक चौकार. लगातारचे 2 बॉल वरती 2 चौकार आले. धावसंख्या पुढे सरसावताना बघायला मिळतीये. 35 झाल्यात. 8 बॉल 21 ची गरज. 2 महत्वपूर्ण चेंडू बघायला मिळतील. आणि हा वाईट बॉल. धावसंख्या 36. अजून 2 बॉल आहेत. अजून एक टॅप केलाय. कडक टॅप आहे. या चौकार निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 वरती. 16 पाहिजेत आता. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. कुठेतरी सामना आता मात्र जवळ येताना बघायला मिळतोय. ए टीम वरती आता मात्र बी टीम हवी होताना बघायला मिळते. 7 बॉल 16 धावांची गरज आहे. जवळजवळ या षटकात 9 का 10 चेंडू फेकले त्यांनी. अजून एक टॅप केलाय आणि हा क्षेत्ररक्षण झालाय. आणि आता मात्र फलंदाज अजून बाद नाही केलेला. आणि बाद. चला, सूर्याला स्ट्राईक ठेवायची होती शेवटच्या षटकासाठी, म्हणून धाव घेतली गेली नाही. धावण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चला, आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 6 मध्ये 16 ची गरज आहे. लास्ट ओव्हर 4. चला, पुन्हा एकदा आपण कॉल देऊया. रेणुका दुर्वेश 11 सायन वर्सेस जय साई इंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर टीम. शुभम, टीम रेडी आहे? चला, टॉस करून घ्या ना मग. तुमचा जोड आलाय का? एका बाजूला आपण बघणार सायन टीम, रेणुका दुर्वेश 11 सायन, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जय साई इंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर टीम. असे 2 मातबकर संघ आपल्याला पहिल्याच आता मात्र बघायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघणार विशाल भोईरला. त्याच्या समोर फलंदाज सूर्या, एक नामांकित फलंदाज. त्याच्या अगेन्स्ट मध्ये एक चांगला गोलंदाज आहे. हे बॅटल बघणं मजा येईल बघायला, कारण 16 धावांची गरज आहे. हा चेंडू आता मात्र कुठं गतीवरती स्वार होत असताना चेंडू बाहेर फेकला गेला आणि पंचाने वाईट दिलाय. पंचांचा निर्णय विशाल सर अंतिम राहील. सायन. चला, चेंबूर संघ उपस्थित आहे. रेणुका दुर्वेश 11 सायन टीम, आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपल्या आलेत. चला, टॉस करून घ्या. स्कोर किती झालाय? 5 बॉल मध्ये 15 ची गरज आहे. आता मात्र नाणेफेकीचा कॉल होतोय. सन्माननीय बबनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आता मात्र दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय
चेंबूर टीमने जिंकलाय. यस, जय साई एंटरप्राइजेस शिरवणे चेंबूर टीमने टॉस जिंकलाय. नो बॉल वरती चौकार आलाय. 5 आले आहे ना. चला पंजा आलाय. धावसंख्या 47 झालेत. अरे आता मात्र मैदानात घडलाय काय, कुठेतरी नो बॉल साठी अपील केले झाले, मात्र बाद झाला फलंदाज सूर्याला मात्र आता माघारी परतावं लागेल. अजूनही सामन्यामध्ये इंटरेस्ट आहे. 3 चेंडू शेष असतील. 3 मध्ये 9 धावांची गरज आहे. 4 बॉल आहेत 4. नवीन फलंदाज जेडी. 4 बॉल आणि 9 धावांची गरज. स्कोर 47 झालेत. चला हा डॉट बॉल. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. अजूनही 8 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज आलाय रवी बॅटिंग एंडला. फक्त 8 धावांची गरज असेल. विशाल भोईर ऑन बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू कव्हर्स मध्ये कडक आहे, कडक. जस्ट अ ब्रिलियंट कव्हर ड्राईव्ह दॅट इज एक्सलंटली प्लेड टुवर्ड द ऑफ साइड फॉर द 4 रन्स. आता मात्र 4 धावांची गरज असेल. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. अरे हा मात्र अडवला गेलाय आणि धाव बाद. आणि फलंदाज एक फलंदाज आहे. आहेत अजून आहेत ना. प्रेक्षकांना वाटत असेल आता मात्र हे सिरियसनेस नाही तेवढी दिसत नाही क्रिकेटमध्ये, कारण त्याचं कारण हे दोन्ही संघ घरचे संघ आहेत. स्वयंभू गणोबा ग्रुप आयोजित ही स्पर्धा आणि हे गणोबा ग्रुपचे सर्व आयोजक संयोजक या सामन्यात आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. 4 धावांची गरज आहे. विशाल ऑन बॉलिंग ट्रॅक. डेड बॉल आहे. डेड बॉल. इट्स डेड बॉल. बेल्स पडली आहे. डेड बॉल दिलाय. रिव्ह्यू नाही आहे त्यासाठी. चला डेड बॉल दिलाय. इट्स डेड बॉल. चला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय. 4 धावांची गरज आणि हा आलाय डॉट बॉल. आता मात्र मॅच मध्ये रंगत आली आहे. अजूनही 4 धावांची गरज आहे. विशाल भोईर ऑन बॉलिंग ट्रॅक. अरे हा षटकार. फलंदाज बाद. विशाल भोईराचा जबरदस्त षटक बघायला मिळाला. कुठेतरी गणोबा ब संघाने मात्र बाजी मारली आहे. चला टॉस जिंकला जय साई एंटरप्राइजेस. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत